राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि विधिवत पूजा करून या बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते। तर मुख्यमंत्र्यांच्या घरी सुद्धा गणराय आलेले आहेत आणि कदाचित राज्यावरची सगळी संकट दूर व्हावीत हेच साकडं त्या विघ्नहर्त्याकडे मुख्यमंत्र्यांनी मागितलेलं असावं। महाराष्ट्र आणि देशातील तमाम बंधू भगिनींना गणेश पर्वाच्या मी शुभेच्छा देतो। गणपती जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, गणपती जी बुद्धीची देवता आहे। मला विश्वास आहे की या गणेश पर्वामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या उत्साहाने आपण या ठिकाणी हा पर्व साजरा करतोय, निश्चितच श्री गणेशाचा आशीर्वाद आणि एक सकारात्मक भावना जी या उत्सवामध्ये तयार होते, यातून महाराष्ट्र आणि देशाला एक उत्तम आशीर्वाद मिळेल। मी गणेशाला हीच प्रार्थना केली आहे की आपला महाराष्ट्र सुखी समृद्ध संपन्न व्हावा, इथला शेतकरी आणि सामान्य माणूस हा सुखानं जगावा आणि सर्वांनाच श्री गणेशाचा आशीर्वाद मिळावा, अशा प्रकारची श्री गणपतीला मी प्रार्थना केली। सर, वाढतं प्रदूषण बघता शाडूच्या मातींची मूर्तीची आवश्यकता आहे, तुम्ही स्वतः त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे। लोकांना काय अपील, किमान पुढच्या वर्षी तरी प्रदूषण आपण कमी करू शकतो का? हो, निश्चित मला असं वाटतं की साधारणपणे अलीकडच्या काळात ही जागृती वाढते आणि इको फ्रेंडली अशा प्रकारचे श्री गणेशाचं आगमन व्हावं। पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा साजरा करण्याचा एक मोठ्या प्रमाणात आता कार्यक्रम सुरू झाला आहे। घरोघरी लोक शाडूच्या मातीची असेल किंवा ज्याला आपण जैविक म्हणतो किंवा बायोडिग्रेडेबल म्हणतो, अशा प्रकारचे जे काही गोष्टी असतील त्याची मूर्तीची स्थापना ही अलीकडच्या काळात करायला लागली आहे। एका तर मुंबईतल्या मूर्तिकारानं ट्री गणेश तयार केला आहे की ज्यातनं गणेशाचं विसर्जन केल्यानंतर त्यातनं झाड तयार होतं। मला असं वाटतं लोकांमध्ये अवेअरनेस येतोय, अधिक अवेअरनेस आला पाहिजे, अधिक जाणीव जागृती झाली पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा आहे। आम्ही देखील शाडूच्या मातीचीच मूर्ती या ठिकाणी स्थापित केली आहे आणि लोकांना माझं आव्हान आहे की दरवर्षी लोकांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक अशा प्रकारचा गणेशोत्सव साजरा करावा। आम्ही आमचे जे उत्सव साजरे करतो ते आमच्या पंचमहाभूतांची पूजा असते, त्यामुळे जे जे पंचमहाभूतात विलीन होऊ शकतं अशाच गोष्टींची पूजा झाली पाहिजे आणि गणेशाची मूर्ती देखील तशीच असली पाहिजे। सीएमच्या आगामी मुंबई महापालिका आणि इतर निवडणुकीसाठी आशीर्वाद मागितला। गणपती बाप्पांना कुठलाही राजकीय आशीर्वाद मागितलेला नाही। राजकारणाची आज ही वेळ नाही, राजकारणाबद्दल बोलायचं नाही, राजकारणाबद्दल विचारू नका। राज्यावरची सगळी संकट दूर होत अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी आज गणरायाच्या चरणी केली आहे आणि शाडू मातीच्या पर्यावरणपूरक गणेश स्थापन करा असं आवाहन सुद्धा त्यांनी जनतेला केलंय।